कपाट उघडल्यावर कपड्यांचा डोंगर थेट तुमच्या अंगावर कोसळतो का? कपड्यांचा ढीग समोर असताना बाहेर किंवा ऑफिसला जाताना आता मी काय घालू, माझ्याकडे तर धड ड्रेस किंवा साडीच नाही, असं तुमचंही होतं का? मग हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. आपल्यापैकी अनेकांना माझ्याकडे कपडेच नाही असं म्हणत शॉपिंग करण्याची सवय असते, पण अशाने नको असलेले कपडे जमा होतात आणि खिशाला कात्री सुद्धा बसते. त्यामुळे जाणून घेऊयात शॉपिंग मॅनेजमेंटच्या काही सोप्या टिप्स. नंबर 1, विचारपूर्वक खरेदी. मॉलमध्ये सेल लागलेलेच असतात, त्यामुळे सेल दिसताच धावत तिथे जाऊ नका. खरंच तुम्हाला त्या कपड्यांची गरज आहे का याचा आधी विचार करा. तरीही जर तुम्ही कपडे घेतलेत तर बिल देण्याआधी विकत घेतलेला ड्रेस किंवा साडीचा रंग, पॅटर्न तुमच्याकडे आहे का ते आठवा. असेल तर खरेदी करणं टाळा. नंबर 2, ट्रेंडच्या मागे धावू नका. ट्रेंड आहे म्हणून सगळंच खरेदी करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण जर तुम्ही गरज नसताना कपडे घेतलेत तर तुमच्या कपाटातल्या कपड्यांचा ढीग कधीही कमी होणार नाही. ट्रेंडी असणं नुकसानकारक नाही, पण गरज नसताना जर तुम्ही ट्रेंडच्या नादी लागून खरेदी करत राहाल तर पैसा खर्च तर होणारच, शिवाय कपाटातले ढीगही अनावश्यक वाढत राहतील. नंबर 3, सेम कपडे घेणं टाळा. जर तुम्हाला घरातल्या कपड्यांचा पसारा कमी करायचा असेल तर वेगवेगळ्या स्टाईलचे ड्रेसेस किंवा साड्या घ्या. त्याच प्रकारचे कपडे घेतल्यास तुम्हाला त्यात नाविन्य राहत नाही. परिणामी बाहेर जाताना, ऑफिसला जाताना तुम्हाला वेगळेपणा वाटत नाही. यामुळे सारख्या डिझाईन मटेरियलचे ड्रेस किंवा साड्या घेणं टाळा.